शपथ नारायण धारप भाग 19। तर मग ते सर्वजण पुन्हा एकदा मायगावात परत येत होते। तर वास्तविक ही मानवजात इतकी अल्पस्मृतीची, इतकी स्वार्थी, एकमेकांना दिलेल्या आना, शपथा, वचनं सर्व काही सोयीस्करपणे विसरून जाणारी। पण हे सर्वजण विसरले नव्हते। इतक्या वर्षानंतरही कागदावरच्या एका ओळीचं आमंत्रण त्यांना पुरेसं होतं। सर्वजण निघाले होते। त्यांच्यात तो ढापण्या, तो 4 डोळ्या चंद्या असणार नाही। त्यानेच तो काचमणी पोटात खुपसला होता। त्यामुळे आगीचा डोंब उसळला होता। त्याला सर्व काही असह्य झालं होतं आणि इकडे परत येण्यापेक्षा जीव देणंच त्याने पसंत केलं होतं। तरीही 6 जण असणारच। खरं तर त्यांची भीती वाटायला नको होती। ते सर्वजण आता प्रौढ झाले होते, पण तरीही त्यांच्यात ती शक्ती होतीच, जराशी कमी झालेली तरीही शक्तीच। लहान कोवळ्या वयात ती 7 मुलं एकत्र आली होती आणि अशक्यातली अशक्य गोष्ट घडली होती। ती मुलं भेदरून केकाटत पळून गेली नव्हती, उलट त्यांनी त्याचंच अस्त्र त्याच्यावर उलटवलं होतं, त्याच्यावर हल्ला केला होता, त्याचा जवळजवळ नाश केला होता, त्याला असा जेरबंद केला होता की त्याला माघार घ्यावी लागली होती। स्वतःच्या जखमा चोंबाळत थरथरत लपून बसावं लागलं होतं। केवळ ती अपरिपक्व मनाची भेदरलेली थकलेली मुलं होती, म्हणूनच ती त्याच्या पाठलागावर आली नव्हती। नाहीतर त्याचा नाश त्या क्षणी अटळ होता। पण ते मृत झालं आहे अशी त्या मुलांनी समजूत करून घेतली होती आणि ते सर्व माघारी फिरले होते। त्याला सर्व काही माहीत होतं। त्यांची ती रक्ताची शपथ। लहान लहान पोरं, त्यांना हे कोणी सुचवलं, कोणी शिकवलं? ते परत येणार याची खात्री होती। मग त्याने आपल्या चमत्कारिक जाणीवा स्वतःभोवती एखाद्या कोशासारख्या लपेटून घेतल्या आणि सत्याची जाणीव निद्रेत बुडवून टाकली। त्यांच्या पावशतकानंतर ते जागृत होईल, तेव्हा त्याची सर्व शक्ती पूर्ववत झालेली असेल, सर्व जखमा भरून आलेल्या असतील आणि सर्व शरीर भुकेने वखवखलेलं असेल। पण हे मानव, ते लहानपण मागे टाकतात, तेव्हा लहानपणीचे विश्वासही मागे टाकतात। विश्वास आणि शक्ती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे त्यांना माहीत नसतं। ते लहान होते तेव्हा त्यांनी ते काचमणी वापरले होते। काचमण्यांना काहीच अर्थ नव्हता। काचमण्यात शक्तीही नव्हती। खरी शक्ती त्या सातांच्या श्रद्धेत होती। काचमणी त्याचा नाश करील अशी त्यांची नितांत श्रद्धा होती आणि त्यांनी ते केवळ दुरून फेकले होते म्हणून ते वाचलं होतं। या सातांची ही साखळी कुठे झाली? का कोणी मुद्दाम निर्माण केली? तरीही ते एकदा बचावलं होतं आणि आता फसणार नव्हतं। पण मनातली शंका जात नव्हती। अजूनही त्यांच्यात शक्ती होती, कमजोर झालेली तरीही होतीच। अजूनही काहीही दाखवलं तरी ते मागे हटत नव्हते। भीत असतील पण मागे हटत नव्हते। त्या अधिकाऱ्याला मथवून पाठवला, पण ते 6ही जण एकत्र येताच तो अधिकारी सर्व विसरून गेला। ते सर्वजण त्या इमारतीतच झोपले असतील तर आणखी एखाद्या पिसाटाकरवी त्या सर्व इमारतीलाच आग लावून देता आली असती। पण नाही, ते निघाले होते आणि त्याच्याकडेच येत होते। त्यांना किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकणं कठीण होतं का? नाही। मग ही शंका आणि भीती का? कारण त्यांच्यातली शक्ती गेली नव्हती, त्यांच्यातला बंध तुटला नव्हता। एका ओळीच्या निरोपाने ते 5ही जण सर्व काही सोडून हजर झाले होते। त्यांना वेगवेगळं पाडण्याचे त्याचे सर्व प्रयत्न वाया गेले होते। एकट्याला सहज भेदरवता येतं। मनात खोलवर गाडल्या गेलेल्या भयानक आकारांना वर्धित करून समोर नाचवता येतं। सूर्याच्या उन्हाचा आरशाने डोळ्यात कवडसा पडला की माणूस आंधळा होतो। शेवटी त्याची कृष्णकिमया माणसाच्या मनातलेच भयप्रद आकार त्याच्या समोर आणून त्याला गर्भगळीत करण्यातच होती। पण या सातांची, आता 6ची मनं वेगळी होती। त्या मनात भीतीचे आकार होते, तसेच पवित्र, पावन, विघ्नहर्त्या परमेश्वराचेही प्रक्षेप होते आणि हेही आकार वर आले होते। त्या 7 मनांना एक अदृश्य शक्ती देत होते। हा मानवाचा कोणता प्राचीन वारसा यांच्यात जागृत झाला होता?
आता हे 6 जण प्रौढ झाले असले तरी त्यांच्या श्रद्धांची चकाकी पुसली गेली नव्हती. बालपणीच्या निखळ श्रद्धांवर व्यवहारी जगातल्या अनुभवांची काळी किटणं चढली होती. जानव्याची गाठ ब्रह्मसंबंधाला हरविल, पण मानवी संबंधाला काहीही करू शकत नव्हती हा अनुभव. 17 दिवस ओले त्याने पाणी घातलं की पाषाणाचा शनी प्रसन्न होईल, पण शरीरातलं रक्तसिंचन केलं तरी पाषाण हृदयी माणूस दया दाखवत नाही हा अनुभव. पण त्यांचे विश्वास झाकले गेले होते, नाहीसे झाले होते. नाहीतर एका ओळीच्या चिठोऱ्याने ते सर्व काही सोडून असे धावत आलेच नसते. आणि त्यांचा एकमेकांना स्पर्श होताच श्रद्धेवरील किटणं जळून गेली होती. ते भीत असतीलही, पण कचरत नव्हते. आणि आता ते रात्रीतून प्रवास करत असताना त्यांच्याविरुद्ध मानवी कळसूत्री बाहुली पाठवणंही व्यर्थ होतं. त्या 6 जसं जाणवलं तसंच त्यालाही जाणवलं. ते 6 जण मानवी जगाच्या क्षितिजाखाली उतरले होते. आता त्यांच्यावर स्वार्थ, माया, मोह, ऐश्वर्य या कशाचीही बंधनं नव्हती. अंतिम त्यागासाठी सज्ज झालेली ही 6 मनं म्हणजे एखादं 6 आऱ्यांचं भेदक चक्रच बनलं होतं. आता प्रथमच भीती आपल्या प्रच्छन्न स्वरूपात त्याच्यासमोर उभी होती. पण आता पलायनास अवधी नव्हता, लपण्यासाठी स्थान नव्हतं. तेव्हा मग नाईलाजाने तेही संघर्षासाठी सिद्ध झालं. खडकातली वाट उंच आणि रुंद झाली होती. ते आता उभे राहू शकत होते. समोरून येणारा दर्प आणखी उग्र झाला होता. अजयने मध्ये एकदा टॉर्च मालवला होता. काही क्षण आसपासच्या संपूर्ण अंधाराची डोळ्यांना सवय होऊ दिल्यावर मग समोरच्या बाजूने अत्यंत अंधुक असा हिरवट प्रकाश दिसल्याची जाणीव होत होती. अजय मागे वळून कुजबुजला, एकमेकांचे हात हातात घ्या, आपण त्याच्या जवळ पोहोचलो आहोत. 6 जणांची एक साखळी तयार झाली. मनाला आलेला धीर खरा होता की केवळ काल्पनिक होता? पण आता या तार्किक काथ्याकुटास काय अर्थ होता? ते सावकाश पुढे चालत राहिले. प्रकाश जास्त स्पष्ट होत होता यात शंकाच नव्हती. खडकातल्या वाटेने ते वळण घेतलं. ते पोहोचले होते. खडकाची भिंत वळून दोन्ही अंगांनी मागे गेली होती. मागची ती आठवण विलक्षण प्रकर्षाने आली. समोर विस्तीर्ण जागा असावी असा अंदाज होत होता, पण स्पष्ट काही दिसत नव्हतं. सर्वत्र एक धूसर हिरवा प्रकाश भरून राहिला होता आणि त्या शिंकाळ्यासारखी जाळी आपापले निश्चल आकार पेलत वरच्या अदृश्य छतापासून लोंबकळतच होती. त्या हिरवट तंतूच्या जाळ्यातून काय काय साठवून ठेवलं होतं याची भयानक कल्पना आपोआप येत होती. त्यात चमचमत्या हिरवट रंगाच्या तंतूंचे जाड दोरे झाले होते. त्यात जाड दोरांची जाळीच्या जाळी वर टांगलेली होती, अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखी. सोनी वर पाहत होती आणि त्या जाळ्याचा एक जाड धागा थरथरत होता. जणू काही त्या धाग्यावरून काहीतरी सावकाश त्यांच्या रोखाने येत होतं. तिला एकाएकी धोक्याची जाणीव झाली. मागे मागे सरा, ती ओरडली आणि किशा रवीला तिने मागे ओढलं. त्याबरोबर बाकीचेही मागे खेचले गेले. ते ज्या जागी उभे होते नेमक्या त्याच जागी वरून हिरवट दुधाळ रंगाचा द्रव पडला. खालच्या फत्तरावर पडताच तो द्रव एखाद्या तीव्र आमलासारखा फसफसत होता आणि धप्प आवाज करत त्या द्रवामागोमाग ते खाली आलं. विंचू, सरडा, पाल, कोळी यांच्या मिश्रणाने तयार झालेला आकार, पण मोठा, किती मोठा, सहज 12 फूट उंच. आणि आता ते मागच्या पायांवर बसून हवेत त्याचे आणखी कितीतरी पाय हलवत होतं. मागची आत्ताच्या क्षणापर्यंत एक नुसती आठवण होती, पण त्या आठवणीत केवढी भीती साठवली होती याची प्रचिती त्या 6ही जणांना येत होती. भीतीने गोठलेल्या शरीराने ते उभे होते आणि समोरच्या त्या अभद्र आकाराकडे नुसते पाहत होते. त्याचा आवाज आला. पुन्हा एकदा तो दुहेरी प्रतिध्वनीसारखा चमत्कारिक अनुभव आला. म्हणजे सगळे हजर झालात तर? त्याच्या आवाजात केवढा गर्व होता, केवढा उन्माद होता. स्वतःला मोठे शहाणे समजणारे मूर्ख मानव
तुम्हाला वाटत असेल तुमचा हा जयराम, हा टिनपाट मेजर मोठा चालाक आहे. तुम्हाला माहित नाही, मीच त्याच्या करवी तुम्हा सर्वांना इथे बोलावून घेतलं आहे. त्याला वाटत असेल तो मोठ्या चलाखीने वावरत आहे, पण त्याला माहित नव्हतं तो माझ्या नियंत्रणाखालच्या एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखा नाचत होता. ही तुझी घमेंडच शेवटी तुझा नाश करणार आहे. अजय ओरडला. तुला वाटतंय तू जयरामला नाचवतो आहेस, पण तूही मूर्खांच्या नंदनवनातच वावरतो आहेस. मी हे केलं, मी ते केलं अशी शेखी मिरवतो आहेस. तुला खात्री आहे का हे तू कशावरून केलं आहेस? का तुलाही आणखीच कोणीतरी एखाद्या बाहुलीसारखं नाचवत आहे? हे शक्यच नाही. समोरचा अभद्र आकार गरजला. का शक्य नाही? विश्वातल्या शक्यतेवर मर्यादा घालणारा तू कोण? आमचं मायगावात येणं अपरिहार्यच होतं. मूर्ख, भोळ्या, लोभी, अडाणी कामगारांच्या एका अपकृत्याने हजारो वर्षांपूर्वीचं तुझ्यावरचं बंधन तुटलं, हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या या विवरात येण्याची नदीकाठाला दुसरी वाटही आम्हाला माहीत आहे. हे सर्व आम्हाला कशासाठी दाखवण्यात आलं? ही सर्व या आत्ताच्या प्रसंगासाठीची तयारी होती. माणसं तुला जेरबंद करू शकतात हे आम्ही पाहिलं आहे. मंदिराच्या लोकांना भुरळ पाडून तू मंदिराखालच्या भुयारातली वाट बंद केलीस, पण तेवढ्याने तू सुटत नाहीस, कारण आमच्या इथे पोहोचण्याची व्यवस्था फार फार पूर्वीच करून ठेवण्यात आली आहे. तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याची प्रौढी विसर. तुलाही कोणीतरी फसवत होतं. ज्या घटना मी केल्या, करवल्या अशी तू घमेंड बाळगून आहेस ना, त्याही तुझ्याकरवी करवून घेण्यात आल्या आहेत. आणि या तुझ्या मूर्ख घमेंडीतच तुझ्या अंतिम नाशाची बीजं सामावलेली आहेत. समजलं? शेवटच्या वाक्यावर अजयचा आवाज कठीण आणि भेदक झाला. मला नाश नाही. मी अविनाशी आहे. मी कोणाचाही गुलाम नाही. मी सर्वांचा स्वामी आहे. त्याचा दुहेरी आवाज गरजत होता. आणि माझ्या नाशाची मूर्ख स्वप्न पाहणाऱ्या किड्यांनो, आता तुम्हाला असा चिरडून टाकतो. 6 विशाल सोंडा वाकून त्यांच्यावर झेपावल्या आणि 6ही जणांच्या शरीराभोवती एक एक अशा आवळल्या. हात सोडू नका, अजय ओरडला आणि सर्वांच्या हाताच्या गाठी आणखी पक्क्या झाल्या. अंधार वाढला की लहानशी ज्योतही प्रखर वाटायला लागते. तसं त्या सर्वांभोवतीचं त्या दुष्ट शक्तीचं कवच आवळलं जाताच त्यांच्यातली पावन शक्ती स्पंदन पाहू लागली. त्यांना प्रत्येकाला ती प्रलयंकारी शक्ती जाणवत होती. प्रत्येकाच्या शरीराचा कण आणि कण त्या शक्तीने रसरसत होता. त्याच्या बंधनाखाली जाताच अवकाश आणि काल विकृत होत होते. ही कोणती तरी नवी, अमानवी अज्ञात मिती होती. आणि मग त्यांना एका नव्याच अस्तित्वाची जाणीव झाली. पण किती तोकडी जाणीव. त्यांच्या विस्तारित नवजाणीवांच्याही आकलनापलीकडचं ते अस्तित्व. त्रिमितीतला गोल द्विमितीत वर्तुळाकार दिसेल. त्या वर्तुळाचे एक मितीत 2 बिंदू होतील. त्या 2 बिंदूवरून मूळ आकाराची काय आणि कशी कल्पना येणार? तरीही त्याचं अस्तित्व जाणवत होतं. अनादी, अनंत, सर्व शक्तिमान, सर्व सामावणारं, तरीही सर्वांपासून अलिप्त. ते सर्व आता त्याच्या मनोविश्वात खेचले गेले होते. तुम्ही पावन आहात, तुम्ही शक्तिमान आहात, तुम्ही सज्जनांचे रक्षणकर्ते आहात. तुम्ही आम्हाला मदत का करत नाही? अजयचे विचार त्या पोकळीत फेकले गेले. तुम्हाला मदतीची आवश्यकता नाही. तुमच्यातच ते सामर्थ्य आहे. नीट पहा म्हणजे उमगेल. खरोखरच बाह्य विचार का त्याचाच आतला आवाज? नाही नाही, आम्ही आता त्याच्या वर्चस्वाखाली गेलो आहोत. नीट पहा. पण आता वेळ नाही. अशा आणीबाणीत विचार कसा सुचणार? प्रत्येक जण आपापल्या कालसीमा ठरवत असतो. तुम्ही मनात आणलं तर काळ थोपवू शकाल. हेच ते द्वैत. अजयला वाटलं आपल्याला हेच जाणवत होतं. आपण स्थिरही आहोत आणि प्रवासीही आहोत. चल आणि अचल. आणि त्या विचारासरशी ते सर्व स्थिर झाले. मनाने करता येण्यासारखं काय आहे? अजय विचार करत होता. मनातली शक्ती एकवटली तर द्रव्यावर स्वामित्व मिळवता येतं.
मग ते द्रव्य एखाद्या अमानवी दैत्याचं का असेना. तो नगारखान्यातला मंत्र आठवा, अजय म्हणाला. आणि मग ती मानसिक आवर्तनं सुरू झाली एकसाथ. सुरुवातीला लय जराशी बिघडत होती, पण मग ती तंतोतंत जमली. यानहं द्वेष्मी ये च मां तं वो जंभे दद्मः. यानहं द्वेष्मी ये च मां तं वो जंभे दद्मः. गप बसा, ही वायफळ बडबड नको. ते फिसकारत होतं. त्यांची लय सावकाश वाढत गेली. गप बसा म्हणतो ना, तुमचा चिरडून चेंदामेंदा करीन. ते किंचाळत होतं. नाद लय सापडली होती. शक्तीची भरती लाटालाटांनी येत होती. नको, मी तुम्हाला सोडतो, मी तुम्हाला जाऊ देतो. थांबा, तुमच्या सर्व इच्छा मी पुऱ्या करू शकेन. मला सोडा, मी तुम्हाला संपत्ती, सत्ता, स्वास्थ्य, दीर्घायुष्य सर्व काही देतो. त्यांच्या आसपास शक्तीचं तुफान नाचत होतं. आसपास एकदम प्रकाश झाला. ते रोजच्या जगात आले होते. त्यांच्यामध्ये तो आकार होता, पण आता त्यांनी 6 बाजूंनी त्याला धरलं होतं. त्याचा हिरवट प्रकाश क्षीण झाला होता आणि त्या 6 जणांच्या आसपास सोनेरी प्रकाश लवलवत होता. अजयने एका दिशेने आणि जयरामने दुसऱ्या दिशेने त्याच्या छातीत हात खुपसले. जे शरीर त्याने धारण केलं होतं त्या शरीराच्याच मर्यादात त्याला वावरावं लागत होतं. त्याच्याही छातीत धडधडणारं काळीज होतं. त्या दोघांचे 4 हात वरचं कचकड्यासारखं टर्फल फोडून आत शिरले. आत पिळाच्या सुंभासारखे स्नायू होते. त्यांच्यातून आत घुसले. त्याच्या काळजाचा पडघमसारखा आवाज येत होता. दोघांचे हात दोन्ही बाजूंनी त्या काळजाभोवती आवळले. काळीज आवळलं गेलं, चुरमडलं गेलं, बंद पडलं. त्याचे खालचे पाय दुमडले. वरचं निष्प्राण शरीर सावकाश खाली आलं. वर छताला लटकवलेली शिंकाळी धप धप आवाज करत खाली पडत होती. हिरवट प्रकाश मंदावत होता. अजयने शेवटचा एकच विचार त्या पोकळीत फेकला. हे तुम्हाला सहज शक्य होतं. का नाही पूर्वीच त्याचा नाश केलात? इतक्या अभागी निष्पाप जीवांचा बळी विनाकारण नाही का गेला? खूप दूरवरून तो विचार आला. अजूनही शंका होती. बाहेरचाच होता का? अजूनही तुझ्या ध्यानात आलं नाही का? मानवाच्याच विकृत कल्पनेत त्याचा जन्म झाला होता आणि त्या पापाचं परिमार्जन मानवाच्याच हातून व्हायला हवं होतं. मग मात्र तो विचार क्षीण होत नाहीसा झाला. त्यांचं कार्य झालं होतं. थकलेल्या पावलांनी ते बाहेर जाण्यासाठी माघारी वळले. नदीच्या काठावर पोहोचेपर्यंत त्यांना वेळेचं भानच नव्हतं. मग त्यांना दिसलं की पहाट झाली आहे. म्हणजे ते जवळजवळ 6 तास पाषाणाखालच्या त्या भुयारात होते. ते 6ही जण घाटाच्या शेवटच्या पायरीवर थांबले आणि नदीच्या वाहत्या पाण्यात त्यांनी हात, पाय, चेहरा, मान सर्व काही धुवून साफ केलं. 15-20 मिनिटातच सूर्योदय होणार होता. आपण टिनपाटच्या घरी जरा वेळ बसूया का? अजय म्हणाला. सर्वांना विलक्षण थकवा जाणवत होता. पावलं रखडत होती. वेळ पहाटेची होती. रहदारी अजिबात नव्हती हे बरंच झालं. रस्त्याने जी काही तुरळक माणसं गेली त्यांची नजर या 6 जणांकडे नवलाने वळत होती. दिसायला सुशिक्षित, उच्चवर्गीय, पण कपडे फाटलेले, मळलेले. शेवटी एकदाचे ते जयरामच्या घरी येऊन पोहोचले. जयरामने आतून खुर्च्या आणल्या आणि त्या अंगणातच मांडल्या आणि मग हुश्श करीत सर्वांनी खुर्च्यांवर रंग टाकली. सारं काही संपलं, नाही का? किशा म्हणाला. आता तरी खात्री आहे का? सोनी विचारत होती. टिनपाट, त्या गोट्या काढ रे. रवी म्हणाला. जयरामने खिशातून ती चपटी प्लास्टिकची पेटी काढली आणि कानापाशी नेऊन हलवली, पण आतून गोट्यांचा खणखणता आवाज आला नाही. नवल करत त्याने पेटी उघडली. अरे हे पहा, तो ओरडला. सर्वजण पेटीकडे आश्चर्याने पाहत होते. आत हिरवट, लालसर, काळपट रंगाचा काचेचा भुसकटासारखा चुरा होता. म्हणजे खरोखरच सर्व संपलं तर? अजय म्हणाला. जयरामने पेटी सावकाश खाली ठेवली.
ज्या एका अनोख्या शक्तिविश्वात ते काही काळ वावरले होते, त्या शक्तिविश्वाचा तो शेवटचाच ओझरता स्पर्श होता. शेवटची काडी उंटाला जड होते म्हणतात. अगदी खरं होतं. केवळ त्या ओझरत्या स्पर्शाने त्याचं सर्व अंग थरथर कापायला लागलं होतं. तो मोठ्याने बोलला नाही, पण त्या प्रतिक्रियेचा अर्थही त्याच्या ध्यानात त्या क्षणी आला. या अमानवी शक्ती मानवांसाठी नव्हत्या. त्या दाहक होत्या, शरीराचं भस्म करणाऱ्या होत्या, मनाचा चुराडा करणाऱ्या होत्या. काही एका विशिष्ट कार्यासाठी त्या 6 जणांची निवड झाली होती. तेवढ्यापुरतं त्यांना एक संरक्षण होतं. ते आता उपलब्ध नव्हतं. म्हणूनच हा अगदी ओझरता स्पर्श जीवाची उलघाल करत होता. त्यांचं कार्य यशस्वीपणे पूर्ण झालं आहे याचा हा अंतिम आणि निर्णायक पुरावा होता. माझी एक सूचना आहे, ऐकाल का? जयराम म्हणाला. आता इथेच काही वेळ थांबा, विश्रांती घ्या, नाश्ता वगैरे करा, म्हणजे मग पुढचा विचार करूया. ओके? सगळं ठीक आहे. आधी काही चहा बिहा आणशील की नाही? किशा म्हणाला. चल रे टिनपाट, मला दाखव. सोनी उठत म्हणाली. आत आल्यावर ती हलकेच म्हणाली. वहिनीची एखादी साडी देतोस का रे? ही आता अगदी फेकून देण्याच्याच लायकीची झाली आहे. रुक्मिणीच्या कपाटातली नारंगी रंगाची साडी सोनीने निवडली. जयराम बाहेर येऊन बसला. 20-25 मिनिटात सोनी दारापाशी येऊन मोठ्याने म्हणाली. चहा, उठा आळशांनो. आणि ते खुर्च्यातून उठत असतानाच वाड्याच्या मोठ्या दरवाजातून रुक्मिणी आत आली आणि पावलावरच थपकून उभी राहिली. टिनपाट, या वहिनी का रे? अजय विचारत होता. जयराम एकदम पुढे गेला आणि रुक्मिणीचा हात धरून तिला पुढे घेऊन आला. एकदम आलीस अशी? तो विचारत होता. कालची रात्रभर इतकी बेचैन होते, क्षणभर डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे पहाटेसच दादाने पहिल्या गाडीने बसवून दिलं. रुक्मिणी जयरामकडे पाहत होती. तुम्ही ठीक आहात ना? सोनीच पुढे आली. रुक्मिणीच्या मानेभोवती हात टाकत म्हणाली. अगं वहिनी, या टिनपाटला काय व्हायचं आहे? रुक्मिणी, मी तुला सांगितलं ना, तेच हे माझे बालपणीचे मित्र. हा किशा, हा रवी, हा अजय, हा बाळ्या आणि ही सोनी. रुक्मिणी इकडे तिकडे पाहत होती. पण ते कुठे गेले? कोण? ते बुटकेसे, चष्मेवाले इथे तर बसले होते. एकाएकी विलक्षण शांतता झाली. तिला चंद्या दिसला होता. अजय पुटपुटला. चंदूने यायला हवं होतं, जरा धीर धरायला हवा होता. जयराम म्हणाला. टिनपाट, काही काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात असं नाही वाटत? बाळ्या म्हणाला. कदाचित हे व्हायचंच असेल. माणसाचं सदा सर्वदा मनावर लावायचं मलम. अजय म्हणाला. स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकण्याचा सोपा मार्ग. रुक्मिणीला यातलं एक अक्षरही समजलं नाही, पण या 6ही जणांच्यातून जाणारा, त्यांना एकत्र गुंफणारा एक खास नात्याचा धागा तिला जाणवत होता. तुम्ही म्हणाला नाहीत का आलीस? तुला धोका आहे. रुक्मिणी जयरामकडे वळून म्हणाली. आता काही धोका नाही वहिनी, सोनी म्हणाली. जयरामने तुम्हाला काय काय सांगितलं? सगळं काही. मग त्या सर्वांचा शेवट झाला आहे, सोनी म्हणाली. आणि यावेळी कोणतीही शंका नाही. मायगावावर आता परत कोणतीही सावली येणार नाही. मी काहीतरी करते हा तुमच्या सर्वांसाठी, रुक्मिणी म्हणाली. ती आणि जयराम आत गेले. रुक्मिणीने चहाचे कप बाहेर आणले. ती आत गेली आणि ते 6 जण बाहेर खुर्च्यांवर बसले. त्या सर्वांना समजत होतं की त्यांची एकमेकांशी आयुष्यातली ही शेवटचीच भेट आहे. मनात खेद तर होताच, पण सुटकेचीही भावना होती. अर्धा एक तासात रुक्मिणीने त्यांना आत बोलावलं. शिरा, पोहे, शंकरपाळी यांच्या डिशेस टेबलावर होत्या. त्यांच्यात औपचारिकपणा तो कसा नव्हताच. ज्याला जिथे आवडेल तिथे तो बसत होता. मनाला हवी ती जिन्नस डिशमध्ये घेत होता. शेवटी त्यांनी बशा मागे सारल्या आणि ते उठले. ते 6ही जण अंगणात उभे होते. नकळत एका वर्तुळात उभे होते. निघूया का? रवी म्हणाला. आणि अनाहूतपणे 6ही जणांनी आपले हात शेजारच्याच्या हातात गुंतवून वर्तुळाकार साखळी तयार केली.
रुक्मिणी दारात उभी राहून पाहत होती आणि पुन्हा एकदा तिला भास झाला की हे 6 जण नाहीत, 7 आहेत. मग ती साखळी शेवटच्या खेपेस तुटली. एकमेकांच्या पाठीवर थापा मारत त्यांनी जयराम रुक्मिणीचा निरोप घेतला. सोनीने तर डोळ्यांना पदरच लावला होता. बाकीच्यांचेही आवाज जरा कापरे येत होते आणि मग एक एक करत त्यांनी वाड्यातून बाहेर पावलं टाकली. दारातच उभा राहून जयराम त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे पाहत होता आणि अंगावर सरसरता काटा येऊन त्यालाही एक क्षणभर अगदी स्पष्ट दिसलं की अजय आणि रवी यांच्यामध्ये एक 6वा आहे. जरासा बुटका, शरीराने जरासा किरकोळ. चौकात थांबून मागे वळून हात उंचावून त्यांनी जयरामचा शेवटचा निरोप घेतला. मग जयराम घरात आला. 28 वर्षांपूर्वी याच अंगणात त्यांनी रक्ताची शपथ घेतली होती आणि आता याच अंगणात त्याचा शेवट झाला होता. वर्तुळ पूर्ण झालं होतं. रुक्मिणी आतल्या दारातच थांबली होती. त्यांचा निरोप ही खाजगी गोष्ट होती. जयराम तिच्यापाशी येऊन थांबला. तुम्हाला ते सारे टिनपाट म्हणत होते. ती हसत म्हणाली. त्यांची नीट नावं सुद्धा सांगितली नाहीत. म्हणे ही सोनी, हा किशा. मग त्या ड्रॉवरमधल्या वहीत पहा की, नावं पत्ते सगळं काही आहे. ती आत गेली आणि क्षणभरातच तिची मोठी हाक आली. अहो, काय म्हणत जयराम आत गेला. रुक्मिणी हातात वही घेऊन उभी होती आणि चमत्कारिक नजरेने जयरामकडे पाहत होती. काही न समजून त्याने वही तिच्या हातातून घेतली. अथपासून इतीपर्यंत वही कोरी होती. एकाही पानावर शाईची, पेन्सिलीची एक रेघही नव्हती. खरोखरच संपलं बरं का, जयराम वही मिटत हलकेच म्हणाला. त्याच दिवशी त्या सर्वांनी मायगाव सोडलं. त्यांनी एका महत्त्वाच्या कामासाठी आपापली आयुष्य खंडित केली होती. त्या आयुष्यांचे धागे परत पकडून जुळवायचे होते. प्रत्येकाची मनोमन खात्री होती, आपण मायगावातून जिवंत परत येणारच नाही. अशा भावनेनेच ते सारं सोडून आले होते. मधले 24 तास एका अतिउच्च पातळीवर गेले होते. तिथे बेभानी होती, पण ते मानवास फार काळ सह्य होत नव्हतं. रोजचा व्यवहारी मामलाच शेवटी मानवासाठी योग्य होता. आठवड्याभराच्या आत जो तो आपापल्या व्यवसायात घडूनही गेला. पाण्यात पडलेलं चित्र सावकाश पुसट होत शेवटी पार धुतलं जावं, तशा या मायगावातल्या प्रसंगाच्या आठवणी हळूहळू अस्पष्ट होत गेल्या होत्या. ज्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला असा एकच होता, जयराम. महिन्याभरातच वाडा आणि दुकान विकून टाकून त्याने मायगावचा निरोप घेतला. नदीच्या घाटावर तो शेवटच्या सकाळी काही वेळासाठी गेला होता. त्याच्या आठवणी सर्वांच्याहून स्पष्ट होत्या. शेवटच्या रात्रीतला प्रवास त्याला आठवत होता आणि तिथेच त्याला शेवटचं उत्तरही मिळालं. ते सर्व एकमेकांना का विसरले, ते सर्व एकमेकांपासून दूर का गेले हे त्याला समजलं. त्यांच्यातली सुप्त शक्ती ही अविनाशी होती. ते जर पुन्हा एकत्र आले असते तर ही शक्ती वर्धित झाली असती. कोणास ठाऊक त्याचं पर्यवसान कशात झालं असतं ते. पण वाड्यावर परत येईपर्यंत तो हाही अभिज्ञानाचा क्षण विसरून गेला होता.